झेडपी शाळेतील दुरावस्थेच्या मोहिमेचं बच्चू कडू यांच्याकडून कौतुक करण्यात आले। तीर्थक्षेत्रातील कोट्यवधी रुपये दिले जातात। शाळांच्या निधीसाठी वेटिंगवर राहावं लागतं। ग्रामीण भागातील शिक्षण विषमतेची दरी वाढवणारं शाळेसाठी निधी दिला म्हणजे मत भेटत नाही हा गैरसमज, असं बच्चू कडूंनी यावेळी म्हटलेलं आहे। ग्रामीण भागातील शिक्षण विषमतेची दरी वाढवणारं हे वास्तव असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर आमदार बच्चू कडूंशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। झी मीडियाने गळती शाळेचं एक मोहीम सुरू केलेली आहे। अनेक ठिकाणी गळती लागली, शाळांना भिंतींना तडे गेले, विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिकत आहे। कसं बघताय? मला पहिल्या तुम्ही मेळघाटमध्ये फिरले पाहिजे, आदिवासी भागात तर जास्त फिरले पाहिजे। एवढं मोठं बजेट आदिवासीचं असताना प्रॉपर मंत्री एज्युकेशन आणि हेल्थसाठी जर थोडा वापर केला असता तर आज आदिवासींचं चित्र वेगळं राहिलं असतं। एज्युकेशन या देशामध्ये अजूनही प्रथम स्थानी नाही आहे। या देशामध्ये जातीचे आणि धर्माचे अजेंडे हे पहिल्या स्थानावर असल्यामुळं आपण पाहतो की ह्या शाळेची अतिशय वाईट अवस्था आहे। इथं तीर्थक्षेत्रासाठी हजारो करोडो कोटी दिल्या जातं, शाळेसाठी मात्र वेटिंगमध्ये राहावं लागतं। म्हणजे व्यवस्था अशी आहे का वर्ग 4, खोल्या 2 आणि शिक्षक 1, अशा अवस्थेमध्ये ग्रामीण भागातलं शिक्षण ही विषमतेची दरी वाढवणार आहे। आमदाराचं पोरगं, कलेक्टरचं पोरगं, मंत्र्याचं पोरगं वेगळ्या शाळेत शिकणार आणि मतदान करणाऱ्याचं पोरगं मात्र गळती शाळेत शिकणार। ही व्यवस्था बदलासाठी आम्ही वारंवार सभागृहात बोलतोय, पण टी व्हीवाले ते कधीच दाखवत नाही। मला अतिशय आनंद आहे का झी 24 तासनं हा मुद्दा घेतला, कारण तुम्हाला मंदिर, मस्जिद आणि पुतळ्याशिवाय काही दिसत नाही। पहिल्यांदा तुम्हाला शाळेचा मुद्दा आठवला, त्याबद्दल तुमचे आभार। आणि आम्ही जे सभागृहात आतापर्यंत बोलत आलो, नेहमी ह्या गोष्टी मांडत आलो, त्या कधी हायलाईट झाल्या नाही याचंही दुःख वाटतं। आणि लोक त्याच्यापेक्षा मला वाटतं नासमजदार आहे। आम्ही 20 वर्ष आमदार आहे, शाळेसाठी एकाही गावातून आम्हाला अर्ज नाही। आम्हाला अर्ज काय आहे? रस्ते, समाज मंदिरं, दर्गा ह्या दुरुस्तीचे आहे। आणि मग राजकारणी लोक जिथं मतं जास्त भेटन तिथं जास्त निधी टाकतं। शाळेवर निधी टाकला म्हणजे मतं भेटत नाही हा गैरसमज आहे। पण मतदारांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे का माझ्या भागातल्या आमदार खासदारांनी शाळेसाठी काय केलं, किती निधी उपलब्ध करून दिला, याच्यासाठी खऱ्या अर्थानं भूमिका बदलली पाहिजे लोकांची। तेव्हा जे बच्चू कडू खरं तर महत्त्वाचा मुद्दा तिथे मांडलेला आहे का शाळेकडसाठी कोणी पुढे सरसवत नाही, आमदारी सरसवत नाही, तिथले नेतेही सरसवत नाही। ते नेते सरसवणं गरजेचं आहे, शाळेचा विषय गंभीर घेणं गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोमेश, कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई।